थँक्यू. स्वर्गीय पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आम्ही सर्व लेकरं मिळून तुला धन्यवाद करतो. पुन्हा एकदा या दुपारच्या वेळेला आम्ही सर्व लेकरं मिळून तुझ्या आभार आणि उपकार मानतो. या वेळेमध्ये आम्ही सर्वजण तुला गौरव देत आहोत, कारण गौरवाने भरलेला परमेश्वर आमच्यामध्ये राहण्यासाठी आलेला आहे आणि तो त्याच्या लेकरांकडून त्याचा गौरव प्रकट करत आहे. प्रभू, आज आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. तू आज आमच्या हृदयाची भेट घे आणि आमच्या हृदयासंग बोल आणि आम्हा प्रत्येकाला आज सत्य प्रगट कर, अशा मी प्रार्थना करत आहोत. येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही ही प्रार्थना मागतो म्हणून एक स्वर्गीय पिता. मंडळी म्हणावे, परमेश्वराला धन्यवाद आणि गौरव असो. आणि आज आपण एक नवीन विषय शिकणार आहोत. किती लोक तयार आहेत? शेजाऱ्याला सांगा, मी तयार आहे, कारण देवाचं वचन मला ऐकायचं आहे. देवाचं वचन मला ऐकायचं आहे. किती लोक विश्वास ठेवतात? म्हणा, येशू हा परमेश्वर आहे. सगळेजण म्हणा, येशू हा परमेश्वर आहे. आजच्या विषयाचं जे नाव आहे, आमचा विश्वास खरा आहे, त्याचं तुम्हाला मला समर्थन दिलं पाहिजे. म्हणा, माझा विश्वास खरा आहे, हे मला दाखवणं गरजेचं आहे. हे मला दाखवणं गरजेचं आहे. मग आपल्या समोर असा प्रश्न पडला असेल, माझा विश्वास खरा आहे आणि समोरच्याचा पण विश्वास खरा आहे ना? विश्वासाचे दोन भाग पवित्र शास्त्रातून आम्हाला बघायला मिळतात. एक खरा विश्वास आणि एक खोटा विश्वास. एक सजीव विश्वास आणि एक मेलेला विश्वास, निगेटिव्ह विश्वास, निर्जीव विश्वास. तर आज आपण काही भाग त्याच्यामध्ये पाहणार आहोत आणि त्याच्यातून आपण काही गोष्टी शिकणं फार महत्वाचं आहे. येशू मसीह की. आणि दुसऱ्या शब्दात आपल्याला जर सांगायचं असेल, आपण आपल्या विश्वासाचे समर्थन करण्यास सक्षम आहोत का? है ना? खूपसे लोक आपल्याला प्रश्न विचारत असतात, तुझा विश्वास खरा कशावरून आहे, तुम्हाला सांग. है ना? पण सर्वप्रथम आपल्या मनाला ही खात्री पटली पाहिजे, मी ज्या देवाची सेवा कार्य करत आहे, त्या देवाने माझ्यामध्ये त्याच्या वचनाचं बीज टाकलेलं आहे आणि त्या बीजाच्या द्वारे माझ्यामधला मृत विश्वास, मेलेला विश्वास मरून गेला आहे आणि माझ्यामध्ये सजीव विश्वास आज उभा राहिलेला आहे. हालेलुया. म्हणून मला लोकांसमोर खंबीर उभा राहिलं पाहिजे. कन्फ्युज झालं नाही पाहिजे. तुम्ही मी लक्षात ठेवा, काय झालं नाही पाहिजे. खूपसे लोक प्रार्थना करताना त्यांचा विश्वास प्रगट करत नाही, बायबल वाचताना त्यांचा विश्वास प्रगट करत नाही, सुवार्ता सांगताना त्यांचा विश्वास प्रगट करत नाही. आहे ना? कुठंतरी विश्वासाची कमीपणा त्यांच्यामध्ये आम्हाला दिसायला मिळतो. आपला पक्का विश्वास पाहिजे आणि आपल्या मनाला ही खात्री पाटली पाहिजे की येशू हा परमेश्वर आहे. डगमगता विश्वास आपला नसावा, कारण खूप वर्ष होत आलेले आहेत. है ना? खूपशा वर्षापासून आम्ही भक्ती करत आहोत, खूपशा दिवसापासून आम्ही सेवा कार्य करत आहोत, तरी देखील आमचा विश्वास कुठंतरी कमी जास्त होतो. कोणाला तरी देवाविषयी सांगायचं म्हटलं तरी मनामध्ये थोडस काहीतरी कमी घटी वाटतात आपल्याला. खंबीरपणे आम्ही उभा राहत नाही आणि खंबीरपणे आम्ही सांगत नाही की तुम्ही देवावरती विश्वास ठेवा. तर आम्हाला सक्षम बनणं फार महत्वाचं आहे. म्हणा, मला सक्षम बनणं महत्वाचं आहे. सक्षम म्हणजे काय? सांगा, सक्षम म्हणजे काय?
मुलाचं नाव ठेवलंय ना सक्षम, आहे ना. फॉर एक्झाम्पल जर हा पूल लावलेला या ठिकाणी, हा कसा आहे, हा सक्षम आहे. म्हणजे हे सगळं पिलर जे लावलेले आहेत ना इकडे, इथं काय केलेलं आहे, भक्कमपणा आहे त्याच्यामध्ये. त्याला आम्ही काय म्हणतो, खंबीरपणा दुसऱ्या भाषेत, मजबूती. हा आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट असणं फार महत्वाचं आहे. आणि काही लोकांचं जीवनामध्ये तो सक्षमपणा का दिसत नाही, याचं कारण काय आहे, ते रेग्युलर देवाचं मंदिर अटेंड करत नाही, रेग्युलर देवाच्या भक्तीसाठी, देवाच्या आराधनेसाठी रेग्युलर येत नाही. त्यामुळे आम्ही पाहतो की त्यांचा विश्वास कोणाला तरी प्रार्थना करत असताना, कोणाला तरी सुवार्ता सांगत असताना, कोणाला तरी भूत काढत असताना, कोणाला तरी दुरात्मा काढत असताना, कुठल्या तरी आजारी व्यक्तीसाठी प्रार्थना करत असताना त्या व्यक्तीचा विश्वास काय होतो, माहित नाही आता बरा होतोय का नाही, मी प्रार्थना करतोय बाबा, है ना, होतंय का नाही. आपल्या मनात काहीतरी कुठेतरी काहीतरी गोष्टी घडतात. आपण असं सक्षमपणे म्हणू शकत नाही की येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये याचं शरीर सोड, निघून त्याच्या शरीरातला सगळा आजार डिस्ट्रॉय करतो किंवा नाश करतो, त्याच्या सर्व शरीरातला आजार. कुठंतरी आपण माघार घेतो, लक्षात ठेवा. आणि मग आम्हाला ही गोष्ट महत्वाचं पाहिजे की देवाचं वचन जसं जसं तुम्ही आणि ऐकू लागतो, तसा तसा तुमच्यातला माझ्यातला विश्वास जो आहे आता खंबीर झाला पाहिजे, सक्षम झाला पाहिजे, तो वाढत वाढत चालला पाहिजे. आणि आता बघा वारं सुटलेला आहे, किती छान वाटतंय, पण ज्या झाडाच्या मुळ्या जमिनीवरती रोवलेल्या आहेत ना, ते किती वादळ येऊ द्या, किती वारं येऊ द्या, ते झाड आहे ना पडणार नाही आणि खाली कोसळणार नाही. आमेन, बरोबर आहे ना. पण ज्या झाडाच्या मुळ्या ज्या आहेत त्या वर लागलेल्या आहेत, धरच नाही लागलेली, वर झाड आलेलं आहे, ते थोडंफार जरी वादळ सुटलं ना तर ते कर 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 इकडून तिकडे डोलत असत. आणि ते वादळाने झाड जे आहे ते पडलं जातं, बरोबर आहे ना. तसा आमच्या आध्यात्मिक जीवनाचा जो विश्वास आहे हा तुम्हाला आणि मला भक्कम करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की, बोला सगळ्यांनी येशू मसीह की. तर तुम्ही आम्ही सक्षम आहोत का ख्रिस्त येशू मध्ये जीवन जगत असताना. माझं जीवन तर ख्रिस्ती जीवन आहे. ख्रिस्ती म्हणजे काय, सामर्थ्यशाली जीवन. देवाच्या शक्तीने मी जगतो, देवाच्या शक्तीने मी राहतो, देवाच्या शक्तीने मी करतो, देवाच्या शक्तीने मी बोलतो, देवाच्या शक्तीने सगळं काही मी करतो. जर माझं जीवन ख्रिस्ती जीवन आहे, माझं जीवन जर ख्रिस्तामध्ये मुळावलेलं जर आहे, तर माझ्या जीवनात मजबूती असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. आज जगामध्ये जगत असताना कितीतरी लोकांच्या जीवनाकडे तुम्ही बघा, ते ख्रिस्तामध्ये दिसतात, वर दिसतात, पण ते भक्कम नाही ख्रिस्तामध्ये, विश्वासामध्ये दृढ नाही, विश्वासामध्ये ते खंबीर नाही, विश्वासामध्ये ते मजबूत नाहीये. आणि मग कालांतराने तुम्ही आणि काय पाहतो, ते कुठं जरी गेले ना, कुणी काही प्रश्न विचारले तर ते एका झाडासारखे हलून जातात. काय सांगा बा, नाही मला काय माहित नाही, घाबरून जातात कधी कधी. हालेलुया. भीती वाटते कधी कधी. आम्ही प्रेयरला गेलो होतो, सांगायला दुःख पण वाटतं, सांगायला आनंद पण वाटतो. प्रेयर मधून जाऊन आलो आणि म्हटलं गाडीमध्ये सीएनजी भरा. सीएनजी भरला गाडीमध्ये आणि मॅडमला म्हटलं मी जा 25-30 गाड्या आहेत, जा तुम्ही सुवार्ता सांगा त्यांना, एक एक ट्रॅक देऊन टाका, वाटा. तर जीवाचा खालीवर 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 व्हायला लागला, है ना. कोण म्हणताय, कोणी बोललं तर, कोणाला आवडत आहे का नाही आवडत, बरेचसे प्रश्न आले. नाही लागाने देवाच्या लोकांना मला गाडीतून खाली उतरावं लागलं आणि त्या 30 लोकांना
एक 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 सुवार्त्याचा ट्रॅक मला त्यांच्या हातामध्ये द्यावा लागला. याच्यातून काय दिसतं माहितीये का? माझा जो विश्वास आहे ना, जे विश्वासाचं दान देवाने जे मला दिलेलं आहे ना, ते इकडे तिकडे डोलत नाही. असं मी खंबीर विश्वास ठेवलेला आहे आणि माझ्या मनाला ही खात्री पटलेली आहे की तारणारा एकच आहे, जीवन देणारा एकच आहे, मारणारा पण एकच आहे, नरकातून वाचवणारा एकच आहे, जगामध्ये संरक्षण करणारा एकच आहे, सगळ्या गोष्टी करणारा एकच परमेश्वर आहे आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. नो अदर गॉड, नो अदर गॉड, दुसरा परमेश्वर नाही. आणि ही जर आमच्या मनाला, आमच्या जीवनाला जर खात्री पटली तर देवाच्या लोकांनो, तुम्हाला आणि मला सक्षम बनण्यास तुम्ही आणि मागे पुढे कसर करणार नाही. जीवनामध्ये आध्यात्मिक जीवनात जर तुम्ही सक्षम बनला ना, मजबूत जर बनला ना, जगातलं कुठलंही वादळ आपल्या जीवनामध्ये येऊ आम्ही घाबरणार नाही. आमेन. आम्हाला भीती वाटणार नाही, आम्ही घाबरणार नाही कुठल्या गोष्टीला. म्हणून आज ख्रिस्ती जीवन जगत असताना तुम्ही आणि विश्वासाचं समर्थन करा या जगातल्या लोकांसमोर. हा, मी ख्रिस्तावरती विश्वास ठेवतोय, हा मी प्रभू येशूची सेवा कार्य करतो, हा माझा बाप्तिस्मा झालेला आहे, हा मी चर्चला जातो, हा माझ्या घरात बायबल वाचतो मी, हा माझे लेकरं पण माझ्या देवाची सेवा कार्य करतात, हा मी करतो देवाची सेवा. या जगाला आणि जगातल्या लोकांना आम्ही सांगितलं पाहिजे बिनधास्तपणे. आमेन. पण हे दिसत नाही. आज खूपशा मंडळांमध्ये हे दिसत नाही. किती टक्के लोक या गोष्टीचं समर्थन देत आहे की माझा देव ख्रिस्त आहे, माझा प्रभू येशू ख्रिस्तच आहे, नो अदर गॉड. मी दुसऱ्या देवाला भजत नाही, मी दुसऱ्या मूर्तीला भजत नाही, दुसऱ्या दैवतांची मी सेवा कार्य करू शकत नाही. कारण मला कळालं आहे की मूळच परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्रैक परमेश्वरातला तो एक देव आहे, तो क्रिएटर आहे आणि त्याने तुम्हाला आणि मला उभा केलेला आहे. म्हणून देवाच्या लोकांना या शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला आणि मला खंबीर उभा राहणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आमेन. हा, शेवटच्या दिवसांमध्ये फार विश्वासाला महत्व दिलं जाणार आहे आणि तुमचा विश्वास आणि माझा विश्वास वाढला पाहिजे. परिस्थिती आपल्या लाईफ मध्ये, जीवनामध्ये काही येऊ द्या, आपला विश्वास प्रगट करा, आपला विश्वास दाखवा आणि त्या विश्वासाने या पृथ्वी तलावर तुम्ही आणि मी जीवन जगा. येशू मसीह की. पुढे चालून आपण पाहू या ठिकाणी इंग्रजी हा शब्द आलेला आहे. त्या इंग्रजी शब्दामध्ये अपोलोजी हा शब्द या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. म्हणा अपोलोजी, किंवा दुसऱ्या भाषेत त्याला म्हणतात समर्थन. काय म्हणतात? हा ग्रीक शब्दापासून आला आहे, ज्याचा मूळ अर्थ होतो बचाव करणे. काय करणे? दुसऱ्या भाषेत स्वतःला वाचवणे. म्हणा स्वतःला वाचवणे. पुढे असं आम्ही वाचतो, ख्रिस्ती जीवन जगत असताना तुम्हाला आणि मला हे समर्थन करणं गरजेचं आहे की ख्रिश्चन किंवा ख्रिस्ती मनुष्याचं जे विश्वास आहे ते विश्वासाचं संरक्षण करण्याचं एक शस्त्र आहे. काय आहे? म्हणा एक शस्त्र आहे. त्याला काय म्हणतात? विश्वास. शस्त्र म्हणजे तलवार नाही, शस्त्र म्हणजे बंदूक नाही, शस्त्र म्हणजे अजून काय एखादा हत्यार वगैरे पैका वगैरे नाही. शस्त्र म्हणजे काय आहे? विश्वास. काय? म्हणा विश्वास. ख्रिस्ती माणसाच्या जीवनात एक शस्त्र आहे आणि ते आहे विश्वासाचं शस्त्र. हालेलुया. विश्वासाचं शस्त्र. सगळेजण म्हणा विश्वासाचं शस्त्र. जर तुम्ही देवावर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावरती विश्वास ठेवता तर तुमचा बचाव आणि माझा बचाव हा 100% होणार. कारण बचाव करणाऱ्या देवावर आमची जर गाढ श्रद्धा असेल तर ती वचन ऐकूनच येणार. आणि जे लोक देवाचं वचन ऐकत नाही त्या लोकांमध्ये तो विश्वास दिसत नाही.
आणि जर विश्वास त्यांच्यामध्ये जर दिसला नाही तर त्यांच्या जीवनाचं संरक्षण होणार नाही. आमच्या मनाला खात्री पटली पाहिजे की मी आज प्रवासाला निघालो आहे आणि इमॅन्युएल परमेश्वर हा माझ्या बरोबर आहे. म्हणा आमेन. जर इमॅन्युएल परमेश्वर माझ्या बरोबर आहे तर तो माझं आज संरक्षण करणार आहे. कारण का मी विश्वासाने सेवा कार्य करण्यासाठी जात आहे आणि मला खात्री आहे की परमेश्वराच्या दूताने मला चारी बाजूनी वेढलेला आहे. जर परमेश्वराच्या दूतानं मला चारी बाजूतून जर वेढलेला आहे तर माझा जाण्याचा प्रवास आशीर्वादित होईल आणि माझा येण्याचा प्रवास पण आशीर्वादित होणार. मला सगळेजण पण काही लोकांना यामध्ये टकमक होईल. जातो, मी निघतोय, मी निघणार आहे, पण माझा ऍक्सिडेंट जर झाला तर मध्ये हालेलुया. काय झाला? ऍक्सिडेंट जर झाला तर होतंय का नाही? कितीतरी गोष्टी तुम्ही आणि पाहतो आपल्या जीवनामध्ये अशा येतात. आमच्या मनामध्ये डाऊट येतो, आमच्या मनामध्ये शंका येते आणि आमचा विश्वास कुठंतरी कमी पडतो जीवनामध्ये. आणि मग तो व्यक्ती ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस जसा तो बोलतो ना, विश्वासाचं समर्थन तो करतो, तसं त्याच्या जीवनामध्ये घडून येते. तो म्हणतो आता मी जाणार आहे, माहित नाही आता गाडीचं टायर जर फुटलं ना तिकडेच फुटणार आहे. हालेलुया. बोला कृष्ण महाराज की. तर विश्वासाचं जीवनामध्ये एक शस्त्र आहे आणि तो विश्वास देवाचं वचन ऐकल्याशिवाय आमच्यामध्ये येणार नाही. आमेन. हे शस्त्र तुम्हाला मला जपायचं आहे. म्हणा माझा विश्वास मला जपणं गरजेचं आहे. म्हणा सगळेजण माझा विश्वास मला जपणं गरजेचं आहे. जर विश्वास मी आणि धरून राहणार. किती लोक विश्वासातून गेले आता बघा. किती लोक सोडलं देवाला त्यांनी बघा. किती लोकांनी देवाचा त्याग केला त्या लोकांना बघा. काल आम्ही पाथर्डी ठिकाणी प्रेयरला होतो आणि एक आई आम्हाला सांगत होती की माझा मुलगा एकेकाळी सेवा कार्य करायचा. म्हणजे चर्च संपल्यानंतर पोलीस पवित्र आत्मा त्यांच्या संग बोलला आणि मग ते शेवटी रडायला लागले. आणि मग ते सांगतात की माझा मुलगा आहे एकेकाळी खूप सेवा कार्य करायचा, प्रार्थना करायचा, गाणे गायचा, भजन गायचा, देवाची सेवा कार्य करायचा, लोकांना जाऊन सुवार्थ सांगायचा. आणि एक एक घर, एक एक गाव, कुठं गेला नाही असं नाही, सगळीकडे त्यांचं नाव झालेलं आहे. 35-40 वर्षाच्या रेंज मध्ये तो असत, जवळपास 45 पर्यंत. पण त्याची आई मला सांगत होती की पहिल्यांदा खूप तो आवेशी होता सेवा कार्यामध्ये, खूप आवेशी होता. ही सेवा कार्य करत असताना, पळत असताना, धावत असताना अचानक कसं काय त्याचा विश्वास निघून गेला काही माहित नाही. आणि त्या व्यक्तीनं देवाची सेवा कार्य करणं सोडून दिलं, प्रार्थना करणं सोडून दिलं. आता तो दारू पितो, आता तो जुगार खेळतो, आता तो पत्ते खेळायला लागला, आता तो टुकार मुलांच्या संगतीमध्ये राहिला. बघा, चांगले चांगले विश्वासणारे देखील घसरतील. म्हणून आपला विश्वास आणि विश्वासाचं जे अवजार किंवा जे शस्त्र आहे ते विश्वासानेच तुमचा आणि माझा बचाव करू शकतो. येशू मसीह की म्हणा माझा बचाव झाला पाहिजे. आणि मग तो विश्वासामधून घसरून आज जगीत रहाटामध्ये किंवा जगीत व्यसनांमध्ये तो आज स्वतःला त्याने गुंतवून घेतलेला आहे. किती खंबीर विश्वासणारा होता, पण एकेकाळी लोकांना तो दाखवायचा मी प्रभूची सेवा कार्य करत आहे. पण आज तोच विश्वासणारा आपला विश्वास गमावून बसला. कारण अनेक असतील, माहित नाही कारण कुठला असन, कोणता असन, आपल्याला एक ठाऊक नाही, पण त्याचा विश्वास त्याने गमावून बसलेला आहे. येशू मसीह की. पुढे चालून आपण पाहतो असे अनेक संशयवादी लोक आहेत
जे देवाच्या अस्तित्वाविषयी शंका घेत आहे. काय घेत आहे का देव? देव आहे का? आम्ही पण या बैठकीत बसणारे लोक, देवाच्या उपस्थितीत बसणारे लोक एकेकाळी असं म्हणायचं देव आहे. जर आमचं चांगलं झालं तर, काही आमचा देवाकडून फायदा जर झाला तर आम्ही म्हणायचं देव आहे. आणि नंतर जर आम्ही पाहिलं काम जर नाही झालं आमचं, आम्ही म्हणतो कुठे देव? कुठे देव? हालेलुया. कुठे परमेश्वर? कुठे आहे? प्रश्न आहे ना जीवनामध्ये. कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये आज डाऊट आणि शंका आहेत. देव जर असतात माझ्या घरात असं का? देव जर असतात माझ्या मुलाच्या जीवनात हे का? देव असतात मग आमचं असं का झालेलं असतं? देव असतं आमकं तमकं तमकं फलानं का झालं असतं? कुठे देव? जगामध्ये आस्तिक लोक आहेत, नास्तिक पण लोक आहेत. देवाला मानणारे पण लोक आहेत आणि देव जगामध्ये नाही असे म्हणणारे पण लोक आहेत. त्याच्यामध्ये आम्ही एकेकाळी बैठकीत काही बोलायची, पण ज्या दिवसापासून आम्ही येशू ख्रिस्ताचं हे वचन आम्ही ऐकायला लागलो, त्या वचनाने आमच्यामध्ये निर्जीव विश्वास काढून आमच्यामध्ये सजीव विश्वास निर्माण केलेला आहे. येशू मसीह की. आणि या सजीव विश्वासामध्ये तुम्ही आणि आज जीवन जगत आहोत. जिवंत आहे एकही नाम, जिवंत आहे एकही नाम, महान आहे एकही नाम, महान आहे एकही नाम. जय 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 येशू नाम, जय 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 येशू नाम, जय 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 येशू नाम. आमेन. कुठे आहे देवाचं अस्तित्व? आहे ना? कुठे आहे देवाचं अस्तित्व? लोक विचारतात कुठे देव? सांगा आम्हाला. कोणाला भेटला देव? सांगा. काय करतो देव? आम्हाला सांगा. काय करू शकतो देव? आम्हाला सांगा. मग लोक म्हणतात अच्छा तुमचा देव जिवंत आहे का? आणि माझा मुलगा मोठा आहे करा बरं. मग मला कळेल की प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे. माझी इडापिडा घरातली दूर करू द्या, मग मला कळेल देवाची उपस्थिती, देवाचं अस्तित्व या जगामध्ये आहे म्हणून देव आहे. काहीतरी देवाने या जगामध्ये माणसाच्या जीवनात, घरात, कुटुंबात, परिवारात, लेकरा बाळात काहीतरी केलं तरी माणसाच्या जीवनाला ही खात्री पडते, गॅरंटी पडते की परमेश्वर या जगामध्ये आहे म्हणून. आणि जर काही केलं नाही देवानं तर लोक म्हणतात कुठे देव? कुठे देव? कुठे देव? कुठे देव? बोलो येशू मसीह की. म्हणून कितीतरी मनात लोकांच्या शंका येत आहे, डाऊट येत आहे. आणि कितीतरी लोक या शंकेमुळे देवाला भजायचं नाही आणि देवाची पूजा अर्चना नाही करायची, काहीच नाही करायचं. कितीतरी लोक आम्हाला भेटले असते, कितीतरी लोक आम्हाला भेटतात आणि त्यांच्या मनात शंकाच देवाविषयी. पण प्रेज गॉड, देवाने तुमच्या आणि माझी शंका आज घालून टाकलेली आहे. म्हणा सगळेजण आमेन. आमची शंका देवाने घालून टाकलेली आहे. आम्ही पण एकेकाळी देवावरती विश्वास ठेवतच नव्हतो. जसं जग आज त्याच्यामध्ये गुंतलेला आहे, शंकेमध्ये, संशयामध्ये, तसं आम्ही पण एकेकाळी गुंतलेलो होतो. आम्ही देखील हेच म्हणत होतो आमच्या जीवनामध्ये की कुठे देव? येशू मसीह की. कुठे देव? कुठे परमेश्वर? आणि खूप लोक आज बायबलच्या परमेश्वरावरती बिलीव्ह करीत नाही.
विश्वास ठेवत नाही आज. कारण बायबल जे आहे किंवा पवित्र शास्त्र आहे, त्या पवित्र शास्त्राचं वचन जो कोणी ऐकतो त्या माणसाला आपल्या जीवनामध्ये प्रेरणा मिळते. काय मिळते? प्रेरणा मिळते, उत्तेजन मिळतं. अनेक सेवा कार्य तुम्ही केल्यात, अनेक सेवा कार्य मी पण केलं. असं नाही की सेवा कार्य आम्ही करत नाही, आम्हाला त्याचा अनुभव नाही. आम्ही प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन 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 थकून गेलेलो एकेकाळचे लोक आहेत. पण ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताचं सुवार्ता, ख्रिस्ताची बातमी आणि ख्रिस्ताचं वचन ज्यावेळेस आमच्या कानावरती पडलं ना, त्यावेळेस आमच्या जीवनाला काय उत्तेजन मिळालं, काय प्रेरणा मिळाली, काय आधार मिळाला ते आमच्या जीवनाला माहित आहे. ज्या दिवशी ख्रिस्त कुणीतरी येऊन आमच्या घरामध्ये द्यायला आलं किंवा आम्हाला त्याविषयी सांगण्यासाठी आलं, त्या दिवशी आमच्या जीवनात काहीतरी घडलं. आज आम्ही अशीच बसलो नाही इकडे सेवा कार्य करण्यासाठी. आज आम्ही अशीच भक्ती करत नाहीये. आमेन. अशीच आम्ही आराधना करत नाहीये. असंच आम्ही या बायबलच्या वचनावर, या सत्यावरती आम्ही विश्वास ठेवत नाहीये. आज असंच नाही ठेवत. असंच येशूच्या पाठीमागे आम्ही निघालेलो नाहीये. आम्हाला ही खात्री पटलेली आहे की माझा विश्वास ज्या देवावर, ज्या ख्रिस्तावरती मी ठेवलेला आहे तो माझा विश्वास खरा आहे. आणि हा विश्वास मला जगाच्या लोकांसमोर दाखवला पाहिजे की माझा विश्वास खरा आहे. मी ज्या देवाची सेवा कार्य करतो तो देव देखील खरा परमेश्वर आहे, येशू मसीह की. आणि मग तुम्ही आले पाहतो आणि सत्यता व आक्रमण करणारे बरेच समालोचन आहेत, त्यांना उत्तर देणे पण गरजेचं आहे. कितीतरी लोक आमच्या जीवनामध्ये आहे प्रश्न घेऊन येत आहेत. तुम्ही का करता ख्रिस्ताची सेवा? का करता येशू येशू करता? का ह्या दैवातांना सोडून दिलं? का असं केलं? का तसं केलं? का आमचं केलं? कितीतरी लोक आहेत. ज्यावेळेस आम्ही सत्याला भजत असतो, सत्याची सेवा कार्य करत असतो, अनेक लोक तुमच्या आणि माझ्या जीवनावरती बोलण्याच्या द्वारे हल्ला करणारे असतात. काय करत असतात? आक्रमण करत असतात. तुमच्या जीवनावर, माझ्या जीवनावरती ते हल्ले करत असतात. आणि मग हल्ले करून त्यांना काय करायचं आहे? देवाच्या लोकांनो, तुमचा आणि माझा विश्वास जो आहे त्यांना तो खचवायचा. आणि ज्यावेळेस असे लोक तुमच्या आणि माझ्या जीवनात येतील, अनेक त्यांचे प्रश्न असतील. काय सेवा कार्य करतोय? काय प्रार्थना करतोय? काय दिलं देवाने तुला? काय सेवा कार्य करत आहे? कशाला गाणे गात आहे ख्रिस्ताचे? कशाला आराधना करत आहे? सगळं काही लोक बोलतील. हे काय जीवनामध्ये? मनुष्याच्या जीवनामध्ये शैतान ज्यावेळेस एंट्री करतो, घुसतो, त्यावेळेस शैतान त्या माणसाच्या द्वारे आमच्या जीवनावरती आक्रमण करत असतो. मनासंग हल्ला करत असतो. आणि जर आमच्या जीवनामध्ये जर सत्य आहे, लक्ष द्या, आमच्या जीवनामध्ये जर सत्य आहे आणि सत्य म्हणजे देवाचं वचन जर तुम्ही आम्ही ऐकत आहोत, तर देवाच्या लोकांनो हे फार महत्वाचं आहे की आम्हाला त्या लोकांना उत्तर देणं गरजेचं आहे. काही काही लोकांना देव लढन, देव लढन, देव लढन आहे ना. देव बघून घे, देव बघून घे, देव बघून घे. देवाला कळतो तुम्हाला काय बोलतो, देवाला कळतं ती मला काय बोलते, देवाला कळतो हा मला कसा बोलतो. उत्तर द्या त्यांना. असे नास्तिक लोक, देवाला न मानणारे लोक, सत्याला न ओळखणारे लोक ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये हल्ला करतील, आमच्यावरती अटॅक करतील, आम्हाला घसरवण्याचा देवाच्या सेवेमधून ते प्रयत्न करतील, अशा ह्या लोकांना उत्तर देणं तुम्हाला आणि मला भाग पडलं पाहिजे की जो कोणी माझ्या घरात येईल त्या व्यक्तीला मी उत्तर देईन बायबलमधून. माझा एक्सपिरियन्स आहे, माझा अनुभव आहे. तुमच्या जीवनात प्रभूने जे काही केलंय त्या लोकांना शेअर करा. तुमची साक्ष असेल शेअर करा. घरातल्या साक्षी असेल त्यांना सांगा आमच्या जीवनात प्रभूने काय केलेलं आहे, आमच्या जीवनात ख्रिस्ताने काय केलेलं आहे, आम्ही ख्रिस्ताची का सेवा कार्य करतो, ख्रिस्ताची का आराधना करतो, का आम्ही त्याची पूजा अर्चना करायला लागलेलो आहे, का बाकीच्या दैवतांना आम्ही सोडून दिलेलं आहे, त्यांना सांगा. भेऊ नका, कारण तुम्हाला मला त्या लोकांसमोर विश्वासच दाखवायचा. एक्झाम्पल जर पाहिलं तर एखाद्या मनुष्याने दुकानाला जर जागा जर धरलेली असेल ना,
आणि 2-4 दिवस त्याचं दुकान समजा बंद आहे आणि तो रेग्युलर त्या दुकानात जात आहे, तर तुम्ही बघा 2-4 दिवसांनी आल्यानंतर कुणीतरी व्यक्ती जर तिथे येऊन बसला ना त्याच्या दुकानावरती काही लावण्यासाठी, तर तो व्यक्ती आल्यानंतर तो म्हणतो उठ पाहिजे, ही बाजारची जागा घ्या, हे धंद्याची जागा घ्या, ही व्यवसायाची जागा घ्या, नाही तर कोणती जागा घ्या, तू माझ्या जागेवर कसं काय बसला, मी का आज धंदा करते का, आज व्यवसाय करते का, आज हे करते का, आज ते करते का माझ्या जागेवर बसला, ही माझी जागा आहे सोड. का उत्तर देतात. कोणतीही वस्तू जगी गोष्टी तुम्ही घ्या तरी तुम्हाला उत्तर द्यावा लागतात. जर तुम्ही उत्तर दिले नाही, तुम्ही म्हणता देव पाहून घेईन, देव काय पाहून घेईन, देव काय त्याचे गचांडी धरून बाजूला फेकील. तुम्ही बोला येशू मसीह की. तसंच आध्यात्मिक जीवनात देवाकडून तुम्हाला जे उत्तेजन मिळाले आजपर्यंत, देवाने माझ्या जीवनात, तुमच्या जीवनात, परिवारात, फॅमिलीत, कुटुंबात जे काही परिवर्तन केलेलं आहे ना, आमच्या घरात जे लोक येतील, आम्हाला जे विरोध करणारे लोक असतील, गावातले असतील, भाऊबंद असतील, नातेवाईक असतील, पाहुणे असतील, मित्रमंडळी असतील, त्या लोकांना सांगायचे घाबरू नका, त्यांना उत्तर द्या. त्यांना एकटा असं आहे, आमचा जर विश्वास, आमच्याकडे जर विश्वासाचं दान आहे किंवा जर शस्त्र आमचं विश्वासाचं असेल आणि देवाचं वचन जर आमच्यामध्ये आहे, तर आम्ही त्या लोकांना उत्तर देणार. आमेन. जर त्या लोकांनी जर उत्तर दिलं तर एक असं होईल, आमच्या विश्वासानं, ऐका, माझ्या विश्वासाने मी जर बोलत असेल तर समोरच्याचं काही ना काही त्याच्यामधलं परिवर्तन मी पाहू शकतो. कारण माझ्यामध्ये सत्य आहे, त्याच्यामध्ये असत्य आहे. शेवटी सत्याची आणि असत्याची लढाई चालू आहे. आमेन. ही लढाई चालू असताना विजय हा नेहमी सत्याचा होतो, हे ध्यानात ठेवा. म्हणा सगळेजण आमेन. म्हणा सगळेजण आमेन. विजय हा नेहमी सत्याचा होतो, हे ध्यानात ठेवा. पण तुमच्या आणि माझ्यामध्ये ठासून ठासून जर सत्य भरलेलं आहे देवाच्या वचनाचं, तर तुम्ही त्या व्यक्तीला आक्रमण करणाऱ्या किंवा तुम्हाला विरोध करणाऱ्या व्यक्ती संग ज्यावेळेस तुम्ही संभाषण करत असता, बोलत असता, तो तुम्हाला रिटीत असतो, तो तुम्हाला रिटीत असतो, तुम्हाला रिटीत असतो, तर तुम्ही पण त्याला रेटलं पाहिजे. रेटलं पाहिजे म्हणजे लाथांनी बुक्क्याने नाही रेटायचं. इथे म्हणा तुम्ही पास्टर म्हटले रेटा त्याला, आलाय घरात रेटा त्याला, विरोध करतो, तसं नाही सांगत. बायबल त्याला परवानगी देत नाही मारामारी करायला, हाणामारी करायला बायबल परवानगी देत नाही. त्याला रेटायचं म्हणजे काय, आमच्यामधला जो खरा विश्वास आहे ना, त्याच्यावरती आम्हाला जय मिळवायचा आहे, तर आमच्यातलं पण खरं त्याच्यात गेलं पाहिजे आणि त्याच्यातला खोटा विश्वास मरून तो पण ख्रिस्ती झाला पाहिजे. म्हणा सगळेजण आमेन. तो व्यक्ती पण ख्रिस्ती झाला पाहिजे. त्याला पण वाटलं पाहिजे बाबा मी अर्धा तास बडबड केली, तिला पण अर्धा तास बडबड केली, पण तिच्या अर्ध्या तासामध्ये काहीतरी दम दिसतो. पण आम्ही जर त्या फुसक्या फटाकड्यासारखे जर असेल तर पराजित कोण होणार. बॉम्बचा आवाज ऐकल्यानंतर कान बंद करून घेतो. आम्हाला भीती वाटते बाबा बॉम्ब लावलाय, शितोळी आटोम बॉम्ब लावलाय, कानात बोटं घाला, लय मोठा आवाज येतो. विश्वासाची हीच प्रक्रिया आहे जीवनामध्ये, लक्षात ठेवा. तुमच्या आणि माझ्यामध्ये जर तो विश्वास आहे ना, तुम्ही असा स्फोट त्या ठिकाणी करा की तो चितपट झाला पाहिजे, त्याचा पुसका विश्वास प्रगट झाला पाहिजे की तो खोटी सेवा कार्य करतो, तो खोटी आराधना करतो, तो आक्रमण करायला आला, आम्हाला तपासायला आला किंवा वगैरे वगैरे, पण त्याला आपल्याला जिंकणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की. म्हणून बरेचसे लोक मला ह्या जगामध्ये नाना प्रकारचे भेटणार आहे. कोणी भेटत नाही असं नाही, प्रत्येकाला भेटणार आहे. परंतु त्यांना काय उत्तर द्यायचे त्यासाठी तुमच्याकडे माझ्याकडे देवाचं वचन पण पाहिजे. आमेन. देवाचं वचन पाहिजे. आणि कधीच अशा लोकांना घाबरायचं नाही. आर्यच्या असू द्या, बजरंग दलच्या असू द्या, शिवसेनेच्या असू द्या, अजून कोणत्या पार्ट्याच्या असू द्या, अजून भाजपावाले असू द्या, काँग्रेसवाले असू द्या, कोणत्याही जातीतले लोक असू द्या, नाही घाबरायचं कोणाला. अरे ते पण माणसं आहेत, मी पण माणूस आहे. मी कोर्टामध्ये कधीच गेलो नाही आणि देवाच्या सेवकाला मला देवाने दाखवलं होतं की जामीन व्हावा लागन. आणि मग मी म्हटलं मी कधी गेलो नाही त्या ठिकाणी जाऊन, आणि त्या ठिकाणी न्यायाधीश कसा असेल आहे ना, जज
माणूसच आहे, पण शेवटी कसं आहे ना, रुबाब, थाट माट सगळं काही. आणि ते वातावरण पाहून बाहेरचा येतो, हे सांगतो, तो येतोय, असं सांगतोय, तो येतोय, तसं सांगतोय, सगळे लटलट लटलट काय जेज मध्ये जाऊन बोलावं बाबा, जेजच्या समोर हाताय पळून जाते, असं होतं, तसं होतं, आमचं होतं. बरेचसे लोक कारण सांगत होते. पण देवाच्या आत्म्याने ज्या काही गोष्टी मला गाईड केल्या होत्या, त्या प्रकारे मी त्या ठिकाणी गेलो आणि मी प्रार्थना करून गेलो आणि मी म्हटलं की प्रभू, मला या देवाच्या सेवकाला जामीन व्हायचा आहे आणि जामीन होण्यासाठी मी सगळे प्रोसिजर वगैरे केले आणि मी म्हटलं आता मी फर्स्ट टाइम न्यायाधीशाच्या समोर उभा राहणार. मला माहित नाही प्रभू, मला शक्ती दे बोलायसाठी. आणि तुम्हाला सांगतो, मी फर्स्ट टाइम की न्यायालयामध्ये पाऊल टाकला आणि न्यायालयामध्ये जे काही प्रश्न विचारतील मी डायरेक्ट त्यांना प्रश्नाने उत्तर देतो. न्यायाधीश माझ्या तोंडात प्रत्येक जणाने अंग काढून घेणार, कोण जामीन होणार. 23 तारखेला त्या व्यक्तीची बेल झाली आणि तरी 3 दिवस तो व्यक्ती जेलमध्ये. कुणी जामीन होईना, कुणी जामीन होईना. आणि देव येशू मसीह की. आणि मग आम्ही पुढे पाहू की असे बरेचसे खोटे शिक्षक असतात. मला सगळे खोटे शिक्षक. आणि आता या शेवटच्या दिवसात काय चाललंय, खोट्या शिक्षणाला जास्तीत जास्त लोक बळी पडू राहिले. कोणला? खोट्या शिक्षणाला. जिथं शिक्षण आहे ना तिथं नाही येणार लोक. तुम्ही काहीतरी सांगा, मग तिथं पैसाच कमायचा असेल है ना, जर मला अजून काही करायचं असेल तर मी करू शकतो. नाव लौकिक करणं मला पण येतंय. खोटं नाटक लोकांना सांगून पैसा पण मला काढता येतो, नाही असं नाही. लक्षात ठेवा. आणि नेहमी लक्षात ठेवा, ज्या ज्या ठिकाणी हे खोटे सेवक ज्यांना देवाने पाचारण केलं नसतं, आमेन, देवाने बोलवलं नसतं, देवाने त्यांना सेवा दिली नसती. मला एक गोष्ट समजत नाही, देवाचं एवढं वचन आहे, 66 पुस्तक बायबल मध्ये आहे, त्या 66 पुस्तकामधलं एक वचन तुम्ही वाचून दाखवत नाही. अर्धा तास तुम्ही प्रीचिंग करत नाही. 2 तास विश्वास ट्रॅक परमेश्वरावरती आहे का नाही, का तो ओनली जीसस वाला आहे, फक्त येशूलाच मानतो, किंवा यावा विटनेस वाला आहे, किंवा जेरुसलेम माता वाला आहे, किंवा अनेक कॅथलिक वाला आहे, रोमन कॅथलिक वाला आहे. हे पारक न लोकांना इन्क्रेज करत असतात, प्रोत्साहन देतात. खोटं शिक्षण, म्हणा सगळ्यांना खोटं शिक्षण. हा, आणि लोकांना ते पण आवडतं. एका देवाविषयी, देवाच्या सेवकाविषयी मी ऐकत होतो, शिंगा असतात आणि त्यांना फक्त त्या जेवढं पाहिजेत ना तेवढं ते म्हणतात, हा नाचायचं बरं, नाचायचं, असं करायचं बरं, तसं करायचं, असं झालं बरं, तसं झालं, अमकं झालं बरं, तमकं झालं. झालं का ते शाळांना आनंदी करतात, खुश होतात, निघून जातात. पण ते सेवक असे म्हणतात की देवाचे जे सेवक आहेत ना, निवडलेले जे लोक आहेत ना, करायला सांगितले विश्वासणाऱ्यांना. त्यालाच्या बाटल्या विकायला सांगितल्या. विश्वासाचं समर्थन काय, लोक काय खरेदी करतात, मग बायबल खरेदी लोक आहे. विश्वासाचे महत्वपूर्ण सत्य ते नाकारतात. जगामध्ये किती टक्के ख्रिस्ती लोक आहेत, परंतु जे शिक्षण आहे, खरं शिक्षण आहे, खरं शिक्षण कशातून बाहेर पडतं, बायबल म्हणा, पवित्र शास्त्रातून खरं शिक्षण बाहेर म्हणा, पवित्र शास्त्रातून खरं शिक्षण बाहेर पडतं. कसं? आणि महत्वाचं वचन आहे, तिथं लोकांची गर्दी आहे का? आज ऑब्झर्व करा, परीक्षण करा. खरा विद्यार्थी बनायचा असेल तर तुम्हाला मला शिक्षणाची गरज आहे. आज या महाराष्ट्रामध्ये या मंडळामध्ये आम्ही फिरत असताना आमचं डोकं कधी कधी बंद होतो. शिक्षण नाही, गाणे 2 तास चालणार, आराधना 2 तास चालणार, पण वचनाला फक्त 5 मिनिटां 10 मिनिटाचा संदेश द्यावा लागतो आणि बंद करावा लागतो, नाही इलाजाने. काय त्यांचा विश्वास मजबूत होणार आहे का? ते लोकांसमोर उभे राहिला तत मम करणार नाही का ते लोक? आज विरोध करणारे आले तर मग काय बोलणार, काय विश्वास दाखवणार? हा मी खंबीर आहे, दिल दिया है जान भी देंगे हे मसीह ने. येशू मसीह की. आणि म्हणून सत्याला नाकारू नका, हे सत्य आमचे डोळे उघडणारे आहे.
या चळवळीचा सामना करणे आणि त्याऐवजी ख्रिश्चन देव व ख्रिश्चन सत्याला प्रोत्साहन देणे हे ख्रिश्चन विश्वास समर्थन यांचे ध्येय असते. काय असते? पहिली गोष्ट सत्य नाकारायची, वचनाला महत्व द्यायचं नाही. म्हणा, वचनाला महत्व देत नाही. आणि ही ज्या चळवळ आमच्या गडात गडात आमच्या यादीमध्ये ते नावच दिसत नाही, कधी कधी वाचलंच नाही, कधी आले आमच्या धर्मात नाही. आम्ही जातो ना चर्चला, आमची पिढ्या पिढ्या ख्रिश्चन आहे पूर्वीपासून. अजून का माणसाला देवाची ओळख होईना? अजून काय म्हणतात, एक ख्रिश्चनाचा देव आहे, तो अमेरिकेचा देव, तो फॉरेनरचा देव. हे काय बसणारे अमेरिकनचे लोक आहेत, फॉरेनरचे लोक आहेत काही. आणि मग ते धर्माला आणि त्या ख्रिश्चन जातीला, तुमची जात बदलली का पास्टर? बदली करून घेतली का तुम्ही? आता ख्रिश्चन झाले. लोक प्रश्न विचारतात, त्यांची भर कशावरती? अरे वचन वाचा, 2 वचन या बाळाचं दाखवणं गरजेचं आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने हे बोलतोय. महाराष्ट्र नकाशामध्ये नाही, जगामध्ये महाराष्ट्र नाही आहे का? मराठी कुटुंबातून प्रभूची सेवा कार्य करतो. आम्ही का मागं पुढं करत नाही, हे करत नाही, ते करत नाही, बळकट काय झालो आम्ही? याच्या पाठीमागचं रिझन आणि कारण हेच आहे. पुढं गोष्ट तुम्ही आणली पाहतो, अपोलोजी दीक्षा अभ्यास, त्याच्या पाठीमागचं कारण आहे. वाचा पहिले पेत्र पुस्तक याचा 3रा अध्याय वचन क्रमांक 15. परत म्हणा, पास्टरनी बडबड लावली वर, पण वाचनातून काय दाखव. कुठं म्हणा म्हणा, माझ्या अंतःकरणात, सगळेजण म्हणा, माझ्या अंतःकरणात येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे आणि तो पवित्र देव आहे, मी असं कबूल करत आहे. कुठं आलेला आहे तो? कुठं आलेला? आणि अंतःकरणात येशू हा प्रभू आहे, तुम्ही त्याला असं अंतःकरणात विश्वासानं माना.